काय तू ना असे सकाळ सकाळी ना साडी देत नको तो सोड आणि मला ऑफिस सोडावं लागेल माहिती का? गप्प बस. लय कुटकुट करती राहतो. कशाला केलता फोन? बघितलं वॉरंटीत आहे का? मी असंच बोललो होतो कॅज्युअली. मी पण असंच केलता फोन कॅज्युअली. नमस्कार सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. हॅलो नमस्कार सर्वांना. तर मी अपेक्षा चव्हाण म्हणजेच तुमच्या कॅज्युअल संसारमधली रेणू. तुम्ही आमच्या डिजिटल खंडेराव या यूट्यूब चॅनलवरती जे आमची कॅज्युअल संसारची वेबसिरीज आहे तिला जे भरभरून प्रेम दिलं आहे, प्रतिसाद दिला आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि इथून पुढेही तुमचं प्रेम, प्रतिसाद आणि सपोर्ट असाच राहावा अशी मी अपेक्षा बाळगते. आणि विशेषतः म्हणजे मला तुमच्याशी आज गप्पा मारायच्यात. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की माझा कॅज्युअल संसारमधला एक्सपिरियन्स, माझी जर्नी कशी राहिली आणि मला काय काय अनुभव आले हे मला तुम्हाला आज शेअर करायचं. अंगावर पाय टाकायला कोण नव्हतं म्हणून लग्न केलं. तर बायको साधा अंगावर पाय टाकून द्याय ना. एवढं काय बोलवलं का मी? आत्ता तुम्ही नुकतंच कॅज्युअल संसार सीझन 2 हा आपला पूर्ण झालेला आहे. तर आमची आता सीझन 3ची सुरुवात तयारी चालू आहे. तर याच्यामध्ये आम्ही जे कॅज्युअल संसार सीझन 1 आणि 2 याची मागची जी प्रोसेस होती ह्या शूटच्या दरम्यानची त्याच्यातल्या गमती होत्या, तर आम्ही एक त्या तुमच्यासमोर शेअर करण्यासाठी येतोय. प्रोजेक्टचे जे निर्माते, दिग्दर्शक, लेखक जे आहेत अविनाश पालकर सर, तर ही त्यांची कल्पना होती जो ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही ऑडियन्सला म्हणजे आवडेल, ते त्यांना रिलेट करू शकतील असं. आणि त्यातूनच त्यांनी कॅज्युअल संसार सीझन 1 चे एक 8-9 एपिसोड त्यांचे लिहून तयार होते. ह्या प्रोजेक्टचा जो चीफ असिस्टंट डिरेक्टर आहे राजू बनसोडे, तर तो आणि अविनाश सर ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने त्या प्रोजेक्टसाठी काही कास्टिंग करत होते, गोष्टीचा शोध सुरू होता. मला राजूचा कॉल आला एक दिवस की बाबा एक प्रोजेक्ट आहे, त्यासाठी आम्ही असा एक साधारणतः या वयाचा, आणि मला त्याने थोडं कॅरेक्टरचं ब्रीफ सांगितलं की असा आम्ही एक कॅरेक्टर शोधतोय. तर नगर आणि तुझ्या आजूबाजूच्या भागातील तुझ्या ओळखीचे परिचयाचे जे कोणी असतील कलाकार, तर त्यांचं आम्हाला रेफरन्स दे, त्यांचे प्रोफाईल्स शेअर कर. मी म्हणलं ठीक आहे. तर मग माझ्या परिचयाचे जेवढे नाट्यक्षेत्रातले, सिनेमात काम करणारे, मालिकांमध्ये काम करणारे जेवढे कलाकार होते, मित्र होते, तर त्यांच्या मी सर्वांच्या त्यांना प्रोफाईल आणि ते शेअर केलं. 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, जसं जसं आठवतंय, जसं जसं रेफरन्सेस मिळत गेले तसं मी त्यांना पाठवलं. पण मला 3ऱ्या दिवशी पण त्याचा परत कॉल आला की अजून कोणी असेल तर पाठव ना. तर मी म्हटलं माझ्या ओळखीचे जेवढे आहेत तेवढे तर मी पाठवलेत, पण याच्या व्यतिरिक्त अजून तरी मला कोणी सुचत नाही किंवा आता माझ्या ओळखीचं नाही कोणी. तर त्याच्यानंतर ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला परत मला कॉल आला, अरे ते आमचं बाकीची तयारी जवळपास आता सुरू झाली आहे, काहीची तयारी झाली आहे, तर आम्हाला कॅरेक्टर पाहिजे, तर त्यासाठी आम्हाला दे कॅरेक्टर, कोणी असेल तर कलाकार. आणि मी त्यावेळेस थोडंसं फ्रस्ट्रेट झालो आणि म्हटलं आता माझ्या परिचयाचे सगळे झालेत, आता मीच राहिलो आहे, आता मी देऊ का माझी? तर त्याने 2 सेकंद थांबला. तो मला म्हटला पाठव. म्हटलं अरे मी कसा पाठवणार आहे? मी कुठल्या याच्यात स्क्रीनसमोर फारसं कधी काहीच काम केलेलं नाही. कधीतरी अकॅडमिक्सला शॉर्ट फिल्ममध्ये इकडं तिकडं थोडंसं काम केलेलं असेल, याच्या पलीकडं काहीच केलेलं नाही.
मी कसं पाठव, तुम्हाला तू पाठव तर आपण पाहू काय. बरं म्हटलं आता याला हा खूपच आग्रह करतोय. तर मी तिथून लगेच गेल्यानंतर पुढच्या 15 मिनिटात त्याला एक काहीतरी बाबा याचं समाधान करावं म्हणून एक मोबाईलमध्ये एक मिनिटापर्यंतचं काहीतरी त्याने मला जसं कॅरेक्टर सांगितलं होतं त्या अनुषंगाने मीच माझं एक काहीतरी स्क्रिप्ट करून त्याला ते पाठवलं आणि म्हटलं आता हा शांत बसेल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कॉल आला की आणखी मी तुला 2-3 ओळी पाठवतो, त्या एकदा मला हे करून पाठव. अरे म्हटलं आता पाठवलं निकाल नाही, म्हणलं मला पाठवणे एकदा. परत ते मला थोडं स्क्रिप्ट पाठवलं आणि मी त्याला ते परत ते शूट करून पण पाठवलं. त्याच्यानंतर म्हटलं की सर म्हणतायत की एकदा आपण त्या याच्यावर बोलू आपण कॅरेक्टरवरती आणि त्यांना ठीक वाटतंय, बघू आपण काय होतंय. मी जेव्हा कॅज्युअल संसारची ऑडिशन दिली, मोबाईलवरून दिली, माझ्या एका फ्रेंडनी मला रेफरन्स दिला होता की असं कॅरेक्टर आहे आणि ही ऑडिशन करून पाठव. मी ऑडिशन बनवली आणि पाठवली पुढे. तर मला परत रिप्लाय आला जरा वेगळ्या व्हेरिएशननी, नॉर्मल जरा कॅज्युअल वेनी पाठव. सो मी परत बनवून पाठवली. तर सरांचा मला तिकडून मेसेज आला की तू फिजिकल ऑडिशनला येशील का. मग मी ऑडिशनला गेले पुण्यामध्ये आणि ऑडिशन दिली आणि सरांनी मला डन केलं. आणि सर मला म्हणाले की येत्या 10 तारीखपासून आपलं शूट लागतंय, 15 दिवसाचं शूट आहे. ठरवलं की बाबा जर मिळाली संधी तर करायचं. पण त्यावेळेस एक मनात दुसरी गोष्ट होती की आता ह्या शिव्या द्यायच्यात, कधी कधी माझ्या अंगावर त्या स्क्रिप्टमध्ये वाचलं त्या पुरुषोत्तमच्या अंगावर शर्ट नसणारे, काय नसणारे, बनियान नसणारे, तो पूर्ण उघडा असणारे, त्याच्यानंतर शिव्या देतोय तो, त्याचा एक निगेटिव्ह शेड असणार कॅरेक्टर आहे. तर मग मला विचारलं बायकोनी की काय झालं. म्हटलं हा त्यांना आवडलंय आणि म्हणजे ते म्हणतात की तुझं सिलेक्शन झालंय म्हणून. मग म्हटली काय प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं की मला डेअरिंग वाटत नाही आहे किंवा मी करू शकेल की नाही मला याची गॅरंटी नाही, कारण मी माझं एक वैयक्तिक आयुष्यात एक वेगळं कॅरेक्टर आहे माझं आणि इथं जे करतोय ते खूपच त्याच्या विरुद्ध टोकाचं आहे. आणि बरं ते एखादं लहानसं एखाद्या एपिसोड पुरतं जर असतं तरी ठीक होतं. हे जर तुम्हाला पूर्ण सीझनभर आणि तो लीड कॅरेक्टर आहे तर ते नाही जमलं अचानक किंवा माझं जर समजा कॉन्फिडन्स जर मध्येच गेला तर काय होईल. गिन्यान गेलं काय. आवाज कमी करणार कळत नाही का. नाही होत माझ्याकडून आवाज कमी. ऑफिसचं काम चालू आहे माझं, लाज धर जरा. नुसते आम्हीच धरतो लाजा. ग बस. तर मग मला बायकोने सांगितलं की बघा तुम्ही असं पण या फील्डमध्ये काम करता, तुम्ही डिरेक्शन करता, बाकीच्या गोष्टी करता, तुम्हाला माध्यम काही नवीन नाही आहे. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही आत्तापर्यंत कॅमेरा मागून किंवा पडद्या मागून काम केलं, आता ते तुम्हाला पडद्यावर करायचं आहे. ती मला ज्यावेळेस असं म्हटली त्यावेळेस मला थोडासा म्हणण्यापेक्षा मला बऱ्यापैकी एक आतमध्ये एक कॉन्फिडन्स थोडासा बूस्ट झाला की बाबा हा एक थर्ड पर्सन पण आपल्याला त्या गोष्टीतली कलात्मकता समजून आपल्याला काहीतरी सांगते, ती कलात्मकता आपण पण समजून घ्यायला हरकत नाही असं म्हणून मग मी म्हटलं की आपण शूटला येतोय मी.
शूटिंगला गेल्यावरती पहिला मला असं वाटायचं की बाबा हे सगळे मुलं आहेत, सगळे ॲक्च्युली क्रू जो होता, टेक्निकल, प्रोडक्शन, डिरेक्शन, कॅमेरा, आर्टिस्ट, ॲक्च्युली मी एकटीच मुलगी होते एवढ्या 15-16 मुलांमध्ये. आणि मला उलट ग्रेट फील होतं की बाबा एवढ्या सगळ्यांमध्ये मी एकटी होते आणि मी शूट कम्प्लीट केलं. आणि ॲक्च्युली रेणू हे कॅरेक्टर ना थोडंसं गावाकडची मुलगी असते आणि तिचे ड्रीम्स फार असतात आणि तिला ते करायला मिळालेले नसतात आणि घरच्यांनी लग्न करून दिलं म्हणून एखाद्या मुलाशी लग्न करते आणि पुण्याला येते, पुण्याला सेटल होते. आणि पुणे ही ते तिच्यासाठी फार नौका असतं, म्हणजे पुण्यातलं तिला काही माहिती नसतं आणि संसार करायला लागते. आम्ही ज्यावेळेस शूटचं जे लोकेशन आहे, तुम्ही जे सिरीजमध्ये पाहता जो फ्लॅट, त्याच लोकेशनला आम्ही सगळे जमलो. तो फ्लॅट पूर्ण रिकामा शूटसाठी. आणि मग तिथं जे सहकलाकार आहे, म्हणजे पुरुषोत्तमसोबत रेणुका दाखवली आहे, तर तिथं बऱ्याचशा त्या रेणुकाच्या पात्रासाठी बऱ्याचशा लोकांच्या ऑडिशन झाल्या. तर त्याच्यात त्यांना अपेक्षाचं त्यांनी सिलेक्शन केलं होतं. तर अपेक्षा पण तिथं सेटवर आली होती शूटच्या 2 दिवस आधी. मग आम्हाला त्यांनी सगळ्यांना महत्त्वाचे क्रू मेंबर्स होते आणि आम्ही सगळे भेटलो. तर मग आमच्या एकमेकांशी सगळ्यांची ओळख झाली. आता तिथं देण्यासाठी तसं एक आपण ॲक्टिंगचं वर्कशॉप म्हणा किंवा काय असं देण्यासाठी काय नव्हतं. त्यांनी आम्हाला एक तास दिला. तास कसा दिला की बाबा तो फ्लॅट पूर्ण रिकामा आहे, त्यामध्ये काही वस्तू आल्यात घरातल्या, काही यायच्या. तर ज्या घरातल्या गोष्टी आल्या त्या आम्हाला दोघांना सांगितलं, म्हणजे अपेक्षाला आणि मला सांगितलं की बाबा हे जर समजा तुम्ही या घरात राहताय, एक समजा एक नवरा बायको या घरामध्ये राहताय, तर ह्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कुठं असतील, काय गोष्टींची कमतरता आहे, काय काय लागणार आहे, तर तुम्ही ज्या तुम्हाला गोष्टी अपेक्षित आहेत तशा तुम्ही प्रोडक्शनला सांगा, आपण त्या घेऊया. आणि ज्या आहेत तर त्या कुठं प्लेस करायच्या, कशा करायच्या, ह्याबाबतचं तुम्ही दोघं काय असेल ते ठरवा तुमच्या. सगळं घर संसार लावण्यापासून सगळं किचन, बेडरूम, हॉल वगैरे हे सगळं सरांनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. आणि मग घर लावण्यापासून सगळ्या गोष्टी ह्या ती स्वतः करत असते. नवरा घरातून वर्क फ्रॉम होम करत असतो. नवऱ्याचं इतकं जास्त म्हणजे हा ठीक आहे ना, बायको आहे ना, हे असावाला तो माझा अपोजिट कॅरेक्टर आहे. याच्यामध्ये आमच्या तिथपासूनच मतभेद म्हणा, छोटे छोटे भांडणं म्हणा, हे सुरू झालं. आणि ज्या दिवशी आम्ही शूटला गेलो तर आमचा क्रू आणि कलाकार, त्यातले जे सहकलाकार आहेत, तर यांच्यातला कोणी असं अनकम्फर्ट म्हणा किंवा काय नाही, एकदम घरासारखं सगळे लोक एक मिक्सअप होऊन काम करत होते. माझा नवरा हा माझा कॅरेक्टरच्या फार अपोजिट असतो. माझं जे कॅरेक्टर आहे रेणूचं, ती एक संसारी आणि घर सांभाळणारी आणि फटकळ बोलणारी वगैरे अशी मुलगी असते. म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा तर नवीनच असतो, पहिला ती शांत असते आणि जेव्हा नवऱ्याचं मेजरमेंट येतो, नवरा कसा आहे, नंतर ती एकदम त्याला चांगले तोडकी फोड एकदम उत्तरं देत राहते, एकदम बोलत असते, एकदम लवंगी मिरचीसारखी बोलत असते. आणि जिथं शांत असावं तिथं शांत असते, जिथं फॅमिली असते तिथे कसं वागायचं हे तिला फार सेन्स असतो या छोट्या मोठ्या गोष्टींचा. ते पूर्ण मॅरेज मटेरियल मुलगी दाखवलेली आहे, जशी प्रत्येक मुलाला मुलगी हवी असते, लाईक तसं ते रेणुकाचं कॅरेक्टर आहे. Vamos.
आता शूटच्या दरम्यान तसे बरेचसे किस्से आहेत, गमती जमती येतात. जसं की 3ऱ्या एपिसोडमध्ये एक इंटिमेट सीन आहे. आता जगामध्ये एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवरती बळजबरी करतोय असे बरेचसे आपण चित्रपटात इकडं तिकडं सीन पाहतो. पण आता आम्ही जे गोष्ट करतोय ती नवीन लग्न होऊन आलेलं जोडपं आहे आणि खूपच एक रिॲलिस्टिक गोष्ट सांगत आहोत. तर याच्यात मला पण थोडा प्रश्न पडला होता की आता हा जो सीन आहे तो खूपच काय म्हणू त्याला एकदम तारेवरती नाही का, थोडाफार त्याचा बॅलन्स इकडं तिकडं झाला तर त्याच्यातून अर्थ वेगळे निघू शकतात किंवा त्या कॅरेक्टरची सायकोलॉजी म्हणा किंवा त्याचं कॅरेक्टर बिहेवियर ते इकडं तिकडं जाऊ शकतं. तर मग त्या सीनमध्ये त्याला ऑथेंटिक आणि त्याच झोनचं ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं की तो पूर्ण सीन झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हा सीन झाला तर याच्यात आपल्याला एंडिंगला त्यांनी 2 गोष्टी ॲड केल्या. पुरुषोत्तम रेणुकावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो आणि मग थोड्या वेळा काही क्षण तो बाजूला जाऊन बसतो, मग तिथंच बाजूला बसतो आणि त्याच्यानंतर तो म्हणतो पाणी आणू थोडं, पाणी आणू का रे. आता हे जे होतं ना ते इतकं म्हणजे लोकांना त्या इंटिमेट सीन नंतर ती गोष्ट परत तुम्हाला त्या रिअलिझमला कनेक्ट करणारी होती ना. तर ही गोष्ट आहे म्हणजे त्यांची लिखाणापासूनची जरी त्यांच्या ती डोक्यात असती गोष्ट की ही गोष्ट आपल्याला कोणत्या डिरेक्शननी आणि कुठपर्यंत जाऊन द्यायची, ही गोष्ट कुठं थांबली पाहिजे, कुठपर्यंत त्याची मर्यादा कुठपर्यंत असली पाहिजे हे त्यांना प्रॉपर लक्षात असतं. त्याच्यामुळं सगळे सीन जे असतील ते सगळे बॅलन्स्ड येतं. पहिल्या सीझनला तर एक सीन होता, त्यामध्ये थोडीशी सीन होता, ॲक्शन सीन होता आणि सीनमध्ये ॲक्च्युली माझा रिअलमध्ये हात मोडलेला हा राईटवाला. रात्रीचे 2:30 वाजले होते, 2:30 वाजता शूट चालू होतं आणि शूट चालू असताना माझे को ॲक्टर आहेत ते प्रमोद म्हणून, तर त्यांच्याकडून माझा हात एकदम बेंड झाला एकदम सीनमध्ये, म्हणजे धानीमनी काहीच नाही आणि एकदमच मला क्रॅम्प आला, म्हणजे कळतच नाही हात कुठे गेला काय झाला. सरांनी शूट थांबवला आणि सरांनी पहिला मला नोबेल हॉस्पिटलला नेला आणि माझी प्रोसिजर केली, चांगले उपचार केले, बेल्ट वगैरे दिला. आता ते शूटला परत तिचा हाताची ते जे झालेलं हे होतं तिला जे मुरगाळा होता तर ते परत रिकवर होण्यासाठी आणखी 2-4 दिवस गेले आणि सगळे लोक जे होते ते एक लिमिटेड वेळेसाठी होते की त्यांनी तेवढ्या टाईम बॉन्डमध्ये ठरवलं होतं. मग आता परत आल्यानंतर बाकीचं जे पेंडिंग शूट आहे ते करणं, कंटिन्युटी मॅच करणं, याच्यात पण खूप गमती झाल्या. बट मला ह्या वेब सिरीजमुळे मला फार चांगला एक्सपिरियन्स आलाय. मला फार DM येतात, लोक मला मेसेज करतात आणि मला बोलतात की बाबा मॅडम तुमची खूप चांगली ॲक्टिंग आहे आणि तुमच्यासारखी बायको मला मिळाली तर खूप छान होईल. अशा खूप मुलांच्या मला शेकडो कमेंट्स आलेले आहेत आणि इवन मला लग्नासाठी प्रपोजल पण खूप आलेले आहेत या वेब सिरीजमुळे इंस्टाग्रामवरती. तुमचं प्रेम आशीर्वाद असेच सोबत राहतील याचा आम्हाला विश्वास आहे आणि आणखी भरभरून प्रेम करणार तुम्ही आणि तुमच्या चांगल्या वाईट ज्या त्याच्यावरती प्रतिक्रिया असतील, अभिप्राय असतील ते असेच कळवत राहा. आणि खास करून मला एक उल्लेख करायचा आहे की तुम्ही जे पुरुषोत्तमला शिव्या देता त्यात मला आनंद आहे, कारण ती माझ्यासाठी पावती आहे. म्हणजे मला हा प्रश्न होता सुरुवातीला की कॅरेक्टर जर करतोय आणि ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल ती नंतरची गोष्ट आहे, पण ते नोटिसेबल व्हावं ही माझी इच्छा होती. आणि ज्यावेळेस मला तुमच्याकडून कॉमेंटमध्ये शिव्या देतात की हा इतका कसा वाईट माणूस असू शकतो, त्याचे तुम्ही तिरस्कार करता, ॲक्च्युली त्यातला जो पुरुषोत्तम आहे पुरुषोत्तमसाठी ते वाईट आहे पण माझ्यासाठी ते खूप चांगलं आहे. मी त्या गोष्टीला माझ्या कामाची पावती समजतो. तुम्ही आणखीही तुमच्या काही सूचना असतील, अभिप्राय असतील ते आम्हाला नक्की कळवा. यामध्ये आणखी काय आम्ही सुधारणा करायला पाहिजेत, डिजिटल खंडेराव टीमचे काही आणखी आगामी प्रोजेक्ट असतील किंवा तुम्हाला डिजिटल खंडेराव या चॅनलवर आणखी काय पाहायला आवडेल, कोणते विषय असावेत आम्ही तुमच्यासमोर घेऊन यावेत, याच्या काही तुमच्या सूचना असतील तर त्याही आम्हाला कळवा. आणि पाहत राहा डिजिटल खंडेराव आणि कॅज्युअल संसार. थँक्यू.